हाय हॅलो नमस्कार. तर सगळे कसे आहात? तर सगळे मस्तच असाल तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ता वाजलेत 4:45 आणि जरा वेदूच्या पुढ्यात मी पडलेली, पण एक माझ्या असं डोक्यात आलं की व्हिडिओ करावा चालू आराध्याचे पप्पा यायच्या अगोदर. तर इथे गाऊन ठेवला आहे. त्यांना काय माहीत नाही मी सकाळी कोणता गाऊन घातलेला आहे, एवढं काय त्यांना माहिती नाही. तर आणि त्याला सांगून ठेवलं आहे की किती आले की त्यांना सांगायचं कुठे गेल्यात मला माहीत नाही, मला काय सांगितलं नाही. तर आशा म्हणल्या की वे तुला तुझ्यापाशी राहू दे, मग ते येतलंच आता, तोपर्यंत लक्ष ठेव त्याच्यावर. आणि 4 वाजता गेल्यात असं सांगते. आणि त्याला म्हणजे सांगून ठेवले अगोदर. तर इथे गाऊन ठेवला आहे आणि त्यांना असं वाटायला पाहिजे की मी गाऊन बदलून गेले म्हणून. आता मी कुलूप घालते आणि त्या घरात बसते. बघूया आता. माझा विचार होता की इथं कॅमेरा सेट करावा, पण त्यांना किती वेळ लागतो आणि किती वेळ नाही ते काही कळना झालं. त्यामुळे माझं डोकंच चाललं ना की कॅमेरा कुठे ठेवावा. आणि जर मोबाईल ठेवला तर त्यांना पक्का संशय येणार, त्यामुळे नको म्हणते मोबाईल ठेवायला. बघू त्यांची रिॲक्शन काय आहे, मला फोन करतात का काय करतात, तर कळलंच की मी फोन घेऊन गेले असं त्यांना वाटणारच. कारण की फोन घरात माझा दिसणार नाही, त्यामुळं फोन घेऊन गेले असं त्यांना वाटणारच. तर त्यांचा फोन इथं ठेवते, त्यांचा फोन ते काय नेत नाही. तर कधीतरी नेतात कधीतरी नाहीत नेत, त्यांचं काही नक्की नसतं. त्यामुळे त्यांचा फोन त्यांच्या तिथे ठेवला आहे खुर्चीत. ते बरोबर आलं की खुर्चीत बसल्यानंतर त्यांचा मोबाईल त्यांना सापडेल आणि कुलूप घालते. आणि आता बघूया आपण कुठं कॅमेरा सेट करता येतो आहे, किंवा नाही आला तर मग समजून घेतो, मग त्यांची रिॲक्शन दाखवते तरी पण तुम्हाला. चालेल अनिता पैसे ठेवते. वेदुडे तर ते चालते तिकडे. आता वेदूला पण सांगून ठेवते. पप्पा आलं का नाही, आणि पप्पाने विचारलं ना ननी कुठे आहे, काय सांगणार? सातारला गेली. काय सांगणार? काय सांगणार? काय ते हँगच झालाय. काय सांगणार? काय सांगणार? काय सांगणार? ए गुंडू इकडे बघ की, इकडे बघ की. वेदूला काय कळणच झालं की मम्मी कशी एकटी सातारला जाणार काय ते आता काय कळना. इकडे बघ की, इकडे बघ की. वेदूले टी व्ही जरा बंद कर ग. हां इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ की. नको मग ठीक आहे. आज सांगायचं नाही पप्पांना मी कुठे येते. सांगणार का तू? हा सांगायचं नाही. सातारला गेली म्हणायचं. सातारला काय म्हणायचं? सातारला गेली म्हणून सांगायचं. त्याच्यामध्ये गोळा केलंच की ही चप्पल इथे म्हटल्यानंतर तिकडे गेली नाही, तर चप्पल पण लागून ठेवते. तरी काम ठेवलं का का काय म्हणतो? लाईक करा म्हण, लाईक करा म्हण. हां आणि छान कमेंट करा. कमेंट आता पप्पा बरोबर म्हण. तू बघ पप्पा बरोबर आम्ही प्रँक करतोय. तुम्ही बघा व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा. हां पप्पाला काय सांगणार? नाही कुठे गेली? सातारला गेली. सातारला काय सांगणार? हां सांगणार का नाही सातारला गेली म्हणून? हो का विदू कुठे शिरतो का? अरे काय पाहिजे तुला? काय सांगणार पप्पांना? काय सांगणार रे तू? पप्पांना काय सांगणार सांग पहिलं. ए गुंडी आलोय हरभरा काढायला आणि प्रँक केला, पण प्रँक फेल गेला आमचा. तर पुन्हा आम्ही चांगला प्रँक करण्याचा प्रयत्न करू. वेगळा आराध्याचे पप्पा आलो कामावरनं की लगेच आलं ते. तर म्हटलं घेऊ काढून म्हणजे होऊन जाईल आज. परत नको रोज रोज यायला सारखं वेदूर ननी करत होता, रडत होता. तिकडं नव्हता म्हणून लगेच झाला. आहे का तो का कबूतर? ठेव का? हो ठेव का? त्या कबुतरांनी तर नकोच केली बाई. आता ही नवीनच आली आपल्याकडे, नव्हतं का नाही असं? हां होय मी तर बाई बघितली नव्हती सगळं. तर मला कबुतरं दाखवते कशी हरभरा खाती ते. काही ठेवलं नाही यांनी गाठ ह्या कबुतरांनी. तर तुम्हाला दाखवते आता. हां एवढी सगळी होती, एवढी सगळी. किती येतं आता म्हणायचे मला रोज लय कबूतर येते ते पण हां हो का किती. तर हो का एवढा पट्टा राहिला आहे आता.
इकडचं काढलंय तिथं झाकून ठेवले हो का. इकडचं एवढं राहिले काढायचं. असंच काढतो आता. इथं पोरं बॅट बॉल खेळते ते बघा. चिकी आहे का कोण? चिक्या हाय कर. हा काढून झालाय. तारा तेच पप्पा जागतं ते थांबा इकडून ओढते मी. आता झाकून ठेवतो. हो का कालचाच टायमिंग झाला आज पण. किती छान दिसते वातावरण बघा. कालचाच टायमिंग झाला. हो का काढून झालाय सगळा. त्या तिथं कोपऱ्यात बघा राहिला थोडासा. अगदी इकडं राहिला म्हणण्यापेक्षा आम्ही ठेवला हिरवाई त्यामुळे इथं थोडासा ठेवलाय. तो काय 10-15 मिनिटात दोघं आलो तर होऊन जाय. तो काही एवढा राहिला तो हिरवाच वाटतोय आम्हाला. आता तुम्हाला अंधाराचा दिसत नसेल पण हिरवाच आहे इथं एवढ्या जागेत. तो काय 10-15 मिनिटात म्हणलं तरी होईल. का इथून इकडं सगळं काढून घेतलं का. आणि यंदा कबुतरानं काय ठेवलंच नाही जास्त गाठं बिठं. तर चला आता घरी. किती छान व्ह्यू बघा. चला आता घरी जातो. वेदू वाट बघत असेल. तर बघा आता आलोय घरी. आता वेदूची रिॲक्शन बघा. अवतार बघा कसं झालाय. क्लिअर दिसणं अंधार असल्यामुळे. वेदू आरा त्या वेदू. मी रानातनं आल्याच्या नंतरनं वेदू एवढा जोरात पळत आला माझ्या गळ्यात पडला. बाप रे. मी पहिल्यांदाच बघितलं असं काहीतरी वेदूला. आणि ही संध्याकाळची झोपायच्या अगोदरची मस्ती आहे. वाकळ हातारली आणि त्याच्यात चौघच्या चौघं मस्ती करत होती. एवढी मस्ती करत होती त्यांना 11 वाजल्या तरी ह्यांना झोपा नव्हत्या. तर एवढी मस्ती करत होती. हे रोजचंच आहे आमच्या घरी. एक दिवसाचं नाही रोजचंच आहे आमच्या घरी. त्याला म्हणतोय तू थांब दादा तू थांब असा म्हणतोय. लय बोलायला शिकलाय वेदू तर इतका भयानकमध्ये बोलतोय का नाही. आणि त्या वेदूनच सांगितलं पप्पांना की मम्मी त्या घरात आहे म्हणून विचारणं. त्यामुळं प्रँक फेल गेला आहे आजचा. पण पुन्हा कोणता प्रँक करू हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तो एकदम छान करीन आणि छान करण्याचा खरोखर प्रयत्न करीन. तर मी आता परत कोणता प्रँक करू ते तुम्ही कमेंट करून सांगायचे बस. तर वेदूची ध्रुवची आणि ध्रुवाची आराध्याची एवढी मस्ती चाललेली ना की ती तिघं मिळून आराध्याला हाणतीत. एवढे आहे बाकी. तिघं मिळून आराध्याला हाणतीत. आता वेदू गेलाय पलीकडच्या घरात. रडायचा आवाज येतोय. तर काय झालं काय माहिती. काहीतरी झालं असेल. तर इथं ही तिघं मिळून आराध्याला हाणतात. पण आराध्या काय मार खाल्ल्याशिवाय राहतच नाही त्यांचा तिघांचा. रोजचं ती मार खातीच त्यांचा. तर आता इथे यांची मस्ती वगैरे चालली आहे. तर आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. चला. तर पोरांची मस्ती तर तुम्ही बघितलीच असाल कशी आहे ती. तर असंच असतं. आता वाजल्यात 11 तरी पण काय अजून झोपली नाही. तर आता वेदूला पण मोबाईल देऊन बसवला आहे जरा वेळ शांत. म्हणलं व्हिडिओला मला एंड करू दे. तर व्हिडिओला एंड करते आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण नक्की सांगा.